नमस्कार, मी प्रमोद खरात. आपण बघत आहात महाराष्ट्र टॉक. आज एका महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सोमवारी संध्याकाळी नवी दिल्लीत बॉम्बस्फोट झाले. हे बॉम्बस्फोट कुणी केले याबद्दलचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. एनआयए कडून देशभर छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र एटीच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे, तपास सुरू केला आहे. या संदर्भाने काल संध्याकाळी मुंबऱ्यात 4 घरावर छापे टाकून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांकडून काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्याचे अनालिसिस सुरू करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एक बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 12 जणांचे बळी गेले. या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. या संदर्भात काल दिवसभर देशातील विविध भागात कारवाई करण्यात आली असून अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंब्रा परिसरात काल संध्याकाळी 4 घरावर छापेमारी केली. या प्रकरणी एटीएस कडून 2 जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात छापेमारी केली आहे. दहशतवादी कारवायासंदर्भात मुंब्रा परिसर वेळोवेळी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच मुंब्रा कोस्ता परिसरात 24 ऑगस्ट 2001 रोजी बंदी घातलेल्या सिमी संघटनेच्या 6 हस्तकांना पोलिसांनी अटक केली होती. त्याच वर्षी 20 डिसेंबर रोजी संसदेवरील हल्ल्याप्रकरणी कुख्यात अबू हजमा याला देखील येथूनच जेरबंद करण्यात आले होते. 16 मार्च 2002 रोजी मुंब्रा येथील वफा पार्कवर धाड टाकून पोलिसांनी कुख्यात हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेच्या 4 अतिरेक्यांना बेड्या ठोकल्या होत्या. तर 17 एप्रिल 2003 रोजी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कर ए तोयबाच्या 2 अतिरेक्यांना अटक केली होती. मुलुंड बॉम्बस्फोटा प्रकरणी मोहम्मद नेमुद्दीन या व्यावसायिकाला देखील मुंब्रा येथूनच 16 मे 2003 रोजी जेरबंद करण्यात आले होते. त्याने या बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी कुख्यात साकीब नाचन याला रसायनं पुरवल्याचा आरोप होता. त्यानंतर 10 ऑक्टोबर 2003 रोजी भाजपा व संघ परिवाराच्या वरिष्ठ नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी याच परिसरातून 3 अटक करण्यात आली होती. तर 1995 पासून भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ISI या पाकिस्तानी संघटनेचा हस्तक असलेल्या मोहम्मद इलियास जंगली पठाण याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने 23 जानेवारी 2004 रोजी जेरबंद केले होते. तो देखील बराच काळ मुंब्रा येथे राहत होता. तसेच गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली इस्रत जहां शेख ही देखील याच परिसरातली. तिच्यावर लष्कर या कुख्यात संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असल्याने तिच्यावरील संशयाचे मबळ अजूनही कायम आहे. ISI या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या मुंब्र्यातून एका व्यक्तीला 2016 साली अटक करण्यात आली होती. हा व्यक्ती ISI संघटनेचा भारतातील अमीर अर्थात प्रमुख असल्याचे सांगण्यात आले होते. मुंब्रा अमृतनगर मधील रेशमा अपार्टमेंटमध्ये 33 वर्ष मोहब्बीर शेख हा व्यक्ती पत्नी आणि 2 मुलींसोबत राहत होता. त्याचे शिक्षण BCom पर्यंत, तर त्याने वेब डिझाईनचा कोर्सही केला होता. ISI या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला आणि या संघटनेच्या संपर्कात बॉम्ब बनण्याचे प्रश्न त्याने ऑनलाईन मिळवले असाही त्याच्यावर आरोप होता. दरम्यान दुसरीकडे आपण बघितलं तर 2009 पासून कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. या काळात मुंब्र्यात बऱ्यापैकी शांतता आहे. तसेच काही किरकोळ अपवाद वगळता या परिसरातून अतिरेकी कारवायांना देखील पाठबळ मिळत नसल्याचे गंभीर आरोपी झालेले दिसत नाहीत. मात्र दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी मुंब्र्यात 4 घरावर छापेमारी झाल्याने हा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धन्यवाद. आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.